हेलो टू फ्रेंड, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मेरे यूट्यूब चैनल का नाम है पार्थ की नई दुनिया। लाइक करते रहिए, मेरी चैनल को सब्सक्राइब करते रहिए। बाजू में जो बेल आइकन है आप उस पर क्लिक करोगे तभी आप सभी लोग को मेरा नया नोटिफिकेशन ज़रूर मिलेगा। हेलो दोस्तों, वीडियो की शुरुआत करने से पहले एक छोटी सी मैं सूचना में देना चाहता हूँ कि दोस्तों आज है मंगलवार, 12 तारीख हो चुका है और आज की तारीख है 5 और कल है रात को बहुत ही अच्छा भजन कीर्तन होने वाला है और वो वीडियो यूट्यूब चैनल पे मैं जल्द से जल्द में लेके आने वाला हूँ और अपलोड भी होगा। और आज मैं बात करना चाहता हूँ कि चारकोप पंचशील विकास समिति के बारे में। भाग 1 आप सभी लोग ने देख लिया है। भाग 2 की मैं बात करना चाहता हूँ दोस्तों कि ये भाग 2 के अंदर, भाग 1 के अंदर जो सभी लोग ने मिलके जो पूजा पाठ की थी वो समाप्त हो चुका है। भाग 2 की मैं बात करना चाहता हूँ कि गौतम बुद्ध पूर्णिमा के अवसर पर जो बुद्ध भवन के बारे में बातचीत की थी और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के बारे में बातचीत किया गया था और ये वीडियो आज YouTube चैनल पे मैं अंतिम ब्लॉग अपलोड करने में जा रहा हूँ। तो आइए नए वीडियो की शुरुआत करते हैं, लेकिन उससे पहले मैं एक छोटी सी बात कहना मैं भूल गया हूँ दोस्तों कि ये प्रोग्राम ख़त्म हो जाने के बाद में खीर का कार्यक्रम आयोजित किया गया था और सभी लोग ने मिलके खीर पिया भी था। तो ये वीडियो आज पूरा एडिटिंग करने के बाद में पूरा ब्लॉग आप सभी लोग देखिएगा ज़रूर, बहुत ही मज़ा आने वाला है। तो आइए नए वीडियो की शुरुआत करते हैं। आपण आज पंचशील आणि दुर्गापूजा भीमस्मरण भीमपूजेची ग्रहण केलेली आहे। तर आजची जी पौर्णिमा आहे आपल्या जीवनामध्ये अत्यंत पवित्र अशी पावन पौर्णिमा आहे। कारण कदाचित 3 महत्त्वाच्या घटना या मगाशी मी सांगितलं की जन्म झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते याच वैशाख पौर्णिमेला आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेची पौर्णिमा आहे बौद्ध राष्ट्रामध्ये जेवढे म्हणून बौद्ध देश आहेत या सगळ्या बौद्ध राष्ट्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात अगदी महिनाभर आधीपासूनच तिथे ही साजरी करायला सुरुवात करते। आमच्या भारतामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा त्याप्रमाणे आपण ही साजरी करतोय। या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करतो। सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करो। बुद्धाच्या सर्व प्रतापाने, धम्माच्या सर्व प्रतापाने, संघाच्या सर्व प्रतापाने तुमचं कल्याण हो, तुम्हाला दीर्घायुष्य आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ हो आणि तुम्हाला सुखी समाधानी आनंदी जीवन प्राप्त हो, अशा प्रकारच्या उत्तम मंगल कामना आपल्या बुद्धपौर्णिमेने व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र दिवस देखील आहे आणि महाराष्ट्र दिवस 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि या स्थापनेसाठी जवळजवळ 106 लोकांना हुतात्मा व्हावं लागलं। तेव्हा कुठे हा महाराष्ट्र दिन आपल्याला साजरा करता येतो आणि म्हणून या महाराष्ट्र दिनाच्या सुद्धा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज कामगार दिवससुद्धा आहे। 1 मे कामगार दिवस म्हणून साजरा होतो आणि कामगारांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही कार्य केलेली आहे, बाबासाहेब व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात जवळजवळ 1942 ते 46 4 वर्ष मजूर मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि या कालखंडामध्ये त्यांनी कामगारांना समान वेतन दिलं पाहिजे, स्त्री पुरुषांना समान वेतन दिलं पाहिजे, त्यांना साप्ताहिक सुट्टी मिळाली पाहिजे। पूर्वी 16 तास किंवा 12 तासांची ड्युटी करून घ्यायचे कामगारांना। बाबासाहेबांनी कामाचे तास देखील निश्चित करून घेतले। तुम्हाला फक्त कामगारांकडून 8 तासच काम करून घेता येईल। त्याचप्रमाणे कामगारांना अपघात झाला तर त्यांचंसुद्धा विमा त्या मालकाने त्यांनी नुकसान भरपाई केली पाहिजे। कामगारांचं ग्रॅच्युटी असो, प्रॉव्हिडंट फंड असो, निवृत्ती वेतन असो, पेन्शन असो, या सगळ्या सुविधा ज्या आहेत या कामगार कायद्याच्या अंतर्गत बाबासाहेबांनी सगळ्या मजूर मंत्री असताना हे सगळ्या पास करून घेतलेल्या आहेत। एवढंच नव्हे तर स्त्रियांना प्रसूतीपूर्व 10 आठवडे आणि प्रसूतीनंतर 4 आठवडे
प्रसूतीची भर पगारी रजासुद्धा त्यांनी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी या कामगार दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना सुद्धा आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. कामगार कायदेसुद्धा त्यांनी बघा खाणीमध्ये स्त्रियांना गरोदर स्त्रियांना खाणीमध्ये देऊन काम करायचे हे लोक. बाबासाहेब 400 फूट खाली उतरले अधिकाऱ्यांना घेऊन मजूर मंत्री असताना आणि त्यातील त्यांनी दृश्य बघितलं तर महिलासुद्धा गरोदर महिला तिथे काम करत आहेत. त्यांनी पूर्णपणे बंदी घातली. गरोदर स्त्रियांना खालीमध्ये तुम्हाला उतरवता येणार नाही, त्यांना दुसरं काम तुम्ही द्या. तर अशा प्रकारचे कामगार संघटनांचे कायदे बाबासाहेबांनी पास केलेले आहेत. संप करण्याचा कायदा त्यांनी पास केला. कामगारांना संपाचा हक्क दिला. कामगारांना जे काही म्हणजे संघटना स्थापण्याचा सुद्धा त्यांनी हक्क दिलेला आहे. असे अनेक कायदे बाबासाहेबांनी या कामगार दिनाच्या निमित्ताने त्यांचंसुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि म्हणून या कामगार दिनाच्याही निमित्ताने मी आपल्या सर्वांना या कामगार दिनाच्याही शुभेच्छा देतो, पौर्णिमेच्याही शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र दिनाच्याही या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि माझ्या दिनाची हेलो यूट्यूब फ्रेंड, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। दोस्तों आज बुद्ध पूर्णिमा है और अभी जस्ट 5-10 मिनट हो चुका है। पूजा पाठ यहाँ पे सब हो चुका है और यहाँ पे जो आप डब्बे में देख रहे हो ये डब्बे के अंदर खीर है। एक डब्बा खत्म हो भी चुका है और एक सेवा का काम है। ये छोटी अरे फोटो मारा ना, फोटो मार मेरी तो फोटो निकाल। बाबा काढा आणि फोटो काढा घ्या हा काढला ये भी आ रहा चारकोप पंचशील विकास समितीतर्फे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त धगाडे परिवारातर्फे जीवदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचा कृपया सहभागातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. या मॅडम तुम्ही या पहिले आपण बोलायचं. या बसा फिरवाला फिर येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय
महाराजांचा विजय असो, महात्मा फुल्यांचा विजय असो, महात्मा फुल्यांचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो. लगाडे परिवारातर्फे सुशीला आदिनाथ लगाडे, शर्मिला लगाडे आणि विनीता आदिनाथ लगाडे यांच्यातर्फे दीपदान कार्यक्रम आयोजित केला होता. जवळजवळ 400 ते 450 लोकांनी या दीपदानाचा लाभ घेतला आणि याचं आयोजन संपूर्ण लगाडे परिवाराने केलं. त्याबद्दल आपल्या चार विकास समितीतर्फे या लगाडे परिवाराचं आपण हार्दिक आभार मानतो. त्यांचं या ठिकाणी पुनश्च आम्ही स्वागत करू अशी त्यांना पाहिजे. जय भीम. तो आहे ना सब आहे ना, मैं भी आहे ना. दोस्तों आप सभी लोग को ये नया वीडियो कैसा लगा कमेंट बॉक्स में कमेंट करते रहिए. मिलता हूँ नेक्स्ट शो पे न्यू ब्लॉग पे. तब तक के लिए थैंक यू एंड टेक इट टू लव यू. लाइक शेयर एंड सब्सक्राइब करते रहिए. थैंक यू फ्रेंड्स. बाय.